सुंदरी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता मात्र इकडे सुंदरीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं, कारण शशी आई ह्या तिच्यासाठी किती झालं तरी खूप मोठ्या महत्त्वाच्या असतात आणि कितीही म्हटलं तरी घरातल्या त्या एक जबाबदारी म्हणून ती त्यांना सांभाळत असते. इकडे मात्र त्यांना बरं नसतं म्हणून त्यांना खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तिथे मात्र साहेब येते आणि बोलते की काय मग कलेक्टरबाई कशा काय इथे. तर मात्र ती बोलते की तुम्ही कशाला आलाय तिथे आणि हा आमचा घरातला मॅटर आहे, त्यामुळे तुम्ही यायला नको होतं. तर त्यावर मात्र ती बोलते की तुम्ही चिडत कशा आहेत आणि इतक्या चिडायला काय झालं, मी तर काहीच केलं नाही, जेही केले ना ते तुमच्या कर्माने केलं आहे. त्यावर मात्र तिला खूप जास्त टेन्शन येतं की आपण असं काय केलं होतं नेमकं ज्यामुळे शशीताईंना हे सगळं झेलावं लागतं आहे. तर मात्र ती विचारच करत नाही. इकडे मात्र आदित्य लपून छपून पाहायला येत असतो की आपली आई बरी आहे की नाही, पण मात्र त्याला इतकंही लाज वाटत नाही की त्याने जेव्हा पडली होती तेव्हा तिचा हात तरी धरावा, असं त्याला काहीच वाटलं नव्हतं. इकडे मात्र ते टेन्शनमध्ये हॉस्पिटलमध्ये बसलेली असताना तो हळूच तिच्या जाणाऱ्या नर्सला विचारतो की कलेक्टरच्या घरची ते कोण पाहुणे आहेत, त्यांना बरं वाटतंय का. तर मात्र तिथे नाही असं उत्तर येतं आणि मात्र तो असं लपून त्यांना विचारतोय हे साहेबांनी पाहिलेलं असतं. साहेब तिचा भूतकाळ तो शोधतच होते, पण मात्र लगेचच तिच्या भूतकाळाकडे वळायला जातात आणि त्यावरच ते विचारतात की मला एक सांगा तुम्ही कोण आहात. तर त्यावर मात्र आदित्य बोलतो की मी टीचर आहे तिचा, म्हणजेच सावीचा टीचर आहे. मला ना ते सावीकडून माहिती पडलं की तिची आजी वगैरे बिमार आहे म्हणून मी आलो होतो विचारायला. मग तुम्ही समोर का जात नाही आहे. तर त्यावर मात्र साहेब असं विचारल्यावर एकदम तिथे तो गडबडतो आणि बोलतो की जायला काही नाही हो, पण नाही का ते कलेक्टर आहेत ना किती म्हटलं तरी, आणि त्यांची सिक्युरिटी पहा ना किती आहे. त्यावर मात्र साहेबलाही त्याचं बोलणं थोडंफार पटलेलं असतं, पण साहेब बोलतात की आम्हाला तुमच्याशी ना काम आहे. तर त्यावर मात्र ते आदित्य बोलतो की बोला ना काय काम आहे. त्यावर मात्र इतकं ऐकून ती तिथून निघून जाते आणि साहेब त्याला हळूच मागून बोलते की तुम्ही आमच्यासोबत आमच्या घरी चालेल का. त्यावर मात्र तिथे साहेबांचं असं बोलणं ऐकून एकदम तर तिथे घाबरतो. आदित्य बोलतो की नेमकं काहीतरी काम असेल ना तेव्हाच तुम्ही मला आवाज देत असाल आणि बोलवत असाल. तर त्यावर मात्र साहेबांकडे पाहून तो जरा घाबरतोच, कारण तिची अशी अवस्था वेगळीच असते आणि तिचं नावही माहिती नाही आणि मुळात अशा व्यक्तीच्या घरी आपण जाऊच नाही असं त्याला वाटत असतं. आणि इकडं सगळं झाल्यानंतर मात्र साहेब बोलतात की ही सुंदरी आहे ना, म्हणजे जी कलेक्टर, या कलेक्टरबाईंशी ना आमची जुनी दुश्मनी आहे आणि आम्ही तसा आहे भूतकाळ शोधत आहोत. पण मात्र जर भूतकाळ शोधल्याशिवाय हिचा काटा काढायचा असेल तर आम्हाला काही ना काही करावंच लागेल ना, आणि आम्हाला तुम्ही त्याच्यासाठी परफेक्ट वाटत आहात. तर मात्र आदित्यला एकदम चांगलं वाटतं, कारण आता मनूला तिथून वाचवायचं असेल तर सुंदरीला संपवायचं हा त्याचा शेवटी गेमच होता आणि हे दोघांचंही म्हणणं मात्र एकत्र येतं. त्यावर मात्र आदित्य बोलतो की तसं पाहिलं तर मी याच विषयासंदर्भात विचार करत होतो, कारण मलाही या कलेक्टर अजिबात आवडत नाहीत, कारण यांच्यामुळे खूप काही काय घडून येतं आहे. त्यावर मात्र तो त्याच्या भूतकाळात जातो आणि हे सगळं आठवल्यावर साहेब बोलतात की म्हणजे नेमकं काय झालं होतं तुम्ही आम्हाला सांगाल का, म्हणजे आम्हाला भूतकाळ तर माहिती करूनच घ्यायचा होता. त्यावर मात्र तो तिथे काहीच सांगत नाही आणि तो बोलतो की काही नाही, आमच्याकडे एक प्लॅन आहे. त्यावर मात्र तो बोलतो की ठीक आहे चालेल. आणि तिथे मात्र धनंजय सुंदरीकडे येत असतो, कारण त्याला माहिती पडलेलं असतं की तिच्या घरचं कोणीतरी आजारी आहे आणि हे सगळं मात्र माहिती पडल्यानंतर कमलताईकडून हे सगळंच माहिती पडतं, म्हणून तो तिथे येतो आणि बोलतो की मॅडम तुम्ही ठीक आहात ना, आणि काय झालं आहे शशीताईंना, म्हणजे काही कळेल का मला. त्यावर मात्र ती सगळा घडलेला प्रकार सांगते. त्यावर तो बोलतो की तुम्ही काळजी करू नका, आपण CCTV फुटेजमध्ये चेक करूयात, नेमकं काहीतरी झालंच असेल ना, आणि हार्ट अटॅक आहे असंच येणारा नाही, म्हणजे काहीतरी असं नेमकं मोठं कारण असेल त्यामुळे मात्र त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यावर मात्र हा विचार करत असतो आणि इकडे मात्र आदित्य आणि साहेबांचा प्लॅन चालू असतो, तो म्हणजे सुंदरीला त्या गावातून किंवा मग त्या जगातूनच काढून टाकायचं. आणि आता या जगातून काढून टाकायचं म्हटल्यावर त्यांनी वेगवेगळे प्लॅन असे आखलेले असतात. प्लॅन A, B, C, D असे प्लॅन आखल्यानंतर मात्र त्यांना प्रश्न पडतो की नेमकी आता कोणत्या प्लॅनवर काम करायचं. तर सगळेजण पहिले प्लॅन एककडे वळतात, ज्यामध्ये आदित्य काहीच करणार नसतो, पण सगळं काही हे सुचवलेलं असतं ते फक्त साहेबांना त्यांनी सुचवलेलं असतं, कारण त्याला माहिती असतं की सुंदरी कशा कशा गोष्टींना घाबरते. आणि या प्लॅनमध्ये फक्त साहेबच खेळ टाकणार असतो आणि या घाणेरड्या डावामध्ये धनंजय आणि सुंदरी हे दोघांनाही अटकवण्याचं काम असतं, कारण आदित्यने सांगितलं असतं की त्या छोट्या मुलीची काहीच चूक नाही, कारण त्याला असं वाटतं की आपल्या मुलीला यामध्ये धक्काही लागू नये, म्हणून त्याने साफ इन्कार केलेला असतो की ह्या मुलीला काहीच व्हायला नको. त्यावर मात्र तिथे अजिबात विचार करत नाही. आणि मग प्लॅन Aनुसार आता काम होतं की सुंदरी आणि धनंजय हे कुठेतरी जेव्हा एकटे असतील तेव्हा त्यांना तिथून अगवा करणं किंवा अपहरण करून त्यांना दुसऱ्या जागेवर ठेवून देणं आणि तिथे जेवण न देणं, त्रास देणं आणि टॉर्चर करत राहणं. शिवाय पण हे सगळं इम्पॉसिबल होतं, कारण त्यांच्या आजूबाजूची सिक्युरिटी
ही खूप जास्त असते, म्हणून हे जरा प्रॉब्लेममध्ये येणारं होतं. पण मात्र साहेब असं बोलतात की तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळं पाहून घेऊ. आणि त्यावर मात्र ती हे सगळं बोलल्यानंतर आदित्यला एक विश्वास असल्यासारखं आजूबाजूला वाटतं. आणि इकडे मात्र मनूची चुळबुळ चालूच असते आणि तो घरी येतो. त्यावर मात्र तो मनूला बोलतो की काळजी करू नकोस, आपण सावीला लवकरात लवकर भेटू. तिच्यानं कोणीतरी घरचे बिमार पडलेले आहेत, त्यामुळे आपल्याला भेटता येणार नाही, पण तू काळजी करू नको, मी लवकरच तुला भेटवेल. त्यावर मात्र ती पुन्हा एकदम त्याच्याकडे एकदम प्रश्नातच पाहते. म्हणून बोलते की मला असं का वाटतंय आदित्य, तुला भेटूच द्यायचं नाही आहे मला तिला. त्यावर मात्र त्याला धक्का बसतो आणि ती एकदम मनातलंच बोलल्यासारखं बोलते. कारण त्याला माहिती असतं की सावीला जर पाहिलं तर मग सुंदरी तिच्यासोबत येणारच, आणि जर सगळं काही आठवलं तर मग झालं, आपल्याला ही पक्क सोडणार. आणि हे सगळं मात्र पाहून तो विचारातही पडत नाही की तिला हे सगळं दाखवायचं, म्हणून तो अगदी शांत असतो. त्यावर तो बोलतो की तू काळजी करू नकोस, तिच्या घरचं सगळं नीट झालं की आपण तिच्या घरी आरामाने जाऊ. पण मात्र त्याला मनातच एकदम क्षणातच विचार येतो की तिथे तर शशीताई पण असणार, मग आपण त्यांना कसे सामोरे जाणार. पण मात्र तो बोलतो की आपण शाळेतच भेटूयात, कारण तिच्या घरी फार जास्त अशी परिस्थिती वाईट आहे, त्यामुळे तू काळजी करू नको, आणि आपण जमलंच तर सावीला घरी पण घेऊन येऊयात. आणि इतकं बोलल्यावर मात्र तिथे आनंदाच्या उकळ्या फुटायला लागतात अनुच्या मनात, आणि तिथे मात्र ती एकदम खुश असते. त्यावर ती अमितला बोलते की सॉरी अमित, मी तुझ्यावर चुकीचे आरोप केलेत. पण मात्र इकडे हे सगळं झाल्यानंतर धनंजय आणि सुंदरी एकदम विचारत पडतात की आता नेमकं काय करायचं, कारण तिथे काहीच नव्हतं. शिवाय धनंजय आता CCTV फुटेज चेक करणार होता. पण मात्र तो आदित्य आणि मनू ह्या दोघांनाही आधीच पाहून असतो, त्यामुळे त्याला काहीच माहिती नसतं की हे नेमकं भूतकाळ आहे की काय. इकडे मात्र त्याला प्रश्न पडतो की आता ही भूतकाळाची CCTV ही शाळेची CCTV दाखवायची, पण मात्र नेमकं काही होणार तर नाही ना. आणि यामुळे मात्र त्यांच्या परिवारात जर ठेच लागली तर मग सुंदरी मॅडमला काही होणार नाही ना, याची त्याला जराशी खंत वाटत असते. पण मात्र तो तिथे जातो आणि दाखवतो की मॅडम हे बघा, ही फुटेज आहे. आणि त्या फुटेजमध्ये साफ दिसतं की शशीताई ह्या आदित्यला आवाज देत असतात, पण त्याच आवाजामध्ये मात्र त्यांचा जीवही गमावलेला असतो, म्हणजेच त्यांना हार्ट अटॅक आलेला असतो. कारण त्यांची आता कंडिशन क्रिटिकलच आहे, त्याला आपण जीव गमावणंही म्हणू शकतो, असं मात्र धनंजयला वाटत असतं. आणि क्रिटिकल कंडिशन पाहून मात्र आता तिथे त्यांना एकच आठवतं की नेमकं आदित्य याच गावात आहे, मग त्याच्यासोबत अणू असेल का. आणि शशीताईला हे जर माहिती पडलंय तर मग त्या बाहेर का नाही येते एवढ्या मोठ्या सदम्यातून. आणि त्याला खूप प्रश्न पडलेले असतात. त्यामुळे मात्र सुंदरीला इतके प्रश्न पाहून धनंजय विचारतो, मॅडम तुम्हाला काही प्रश्न आहेत का, तुमच्या चेहऱ्यावरून असं वाटतं की तुम्ही खूप जास्त अशा गोंधळलेल्या आहेत, आपण यावर सोल्युशन काढू, तुम्ही काळजी करू नका अजिबात. त्यावर मात्र तिथे त्याने थोडा दिलासा दिल्यामुळे सुंदरी फ्री होऊन जाते आणि तिथे कम्फर्टेबली बघते. त्यावरती बोलते की मला फक्त एकच इन्फॉर्मेशन हवी होती, ती म्हणजे या माणसाची. त्यावर मात्र धनंजय बोलतो की कोणता, हा का, हे तर त्यांचे स्कूलचे AD सर आहेत आणि हे इथेच राहायला आहेत, त्यांच्यासोबत त्यांची बायको पण आहे, ती शाळेमध्ये येते. आणि बायकोचं नाव ऐकल्याबरोबर सुंदरीच्या डोक्यात एकदम ट्यूबलाईट पेटतो आणि ती बोलते की यांची बायको पण आहे. आणि हो बोलतो आणि हा भाग इथेच संपतो. आता तुम्हाला काय वाटतं, सुंदरी आणि धनंजय हे तिथपर्यंत पोहोचणार की आदित्य आणि साहेबांच्या घाणेरड्या कटामध्ये हे दोघं अटकणार? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.